शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर सेनगाव. तर मित्रांनो, मला बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल मेसेजेस आले की हळदीच्या फुटवेच्या कंडिशनमध्येच पीएसबी का बरं वापरावे आणि हीच का बरं योग्य अवस्था असते पीएसबी हळदीला सोडायची. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण पीएसबी म्हणजे काय हे समजून घेऊ. पीएसबी म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, म्हणजे स्फुरत विरघळणारे जीवाणू. याच्या शब्दामध्येच याचा अर्थ लपलेले आहेत. आपल्या जमिनीमध्ये जे काही स्फुरदयुक्त खतं आहेत, जे फिक्स पडून राहतात, त्यांना विरघळणारे जीवाणू म्हणजेच पीएसबी बॅक्टेरिया राहत असतात. तर मित्रांनो, आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी हळदीला कमीत कमी 2 मिश्र खत दिलेले असणार, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट ज्यामध्ये 16% स्फुरद असतो, किंवा डीएपी ज्यामध्ये 46% स्फुरद असतो, किंवा काही शेतकऱ्यांनी 10-26-26 किंवा 20-20-013 असे फॉस्फेटयुक्त खत आपल्या हळदीला दिलेले आहेत. मित्रांनो, आपण जे काही खत देतो त्यापैकी 70% खत आपल्या पिकाला उपलब्ध होते आणि बाकी 30% खत आपल्या जमिनीमध्ये फिक्स फॉर्म मध्ये पडलेलं राहते. जे फिक्स फॉर्म मध्ये पडलेलं फॉस्फेटयुक्त खत राहते त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फेट, अल्युमिनियम फॉस्फेट आणि आयरन फॉस्फेट हे आपल्या जमिनीमध्ये फिक्स राहते. हे पिकाला उपलब्ध करणं पॉसिबल होत नाही, कारण पिकामध्ये आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस युक्त जीवाणूंची संख्या कमी झालेली आहे. तर हे खत उपलब्ध करण्यासाठी पीएसबी काम करत असते. ते काम कसं करते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, पीएसबी चे जे जीवाणू आहेत ते आपल्या मातीमध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट करतात, सोडत असतात. त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये केमिकल प्रोसेस होऊन जे मातीमध्ये फिक्स झालेले आपले स्फुरदयुक्त खतं आहेत ते हायड्रोलाइज होऊन आयोनाइज फॉर्म मध्ये येतात आणि आपल्या पिकाला उपलब्ध होण्यासाठी इझी जाते. त्यामुळे ते आपल्या पिकाला उपलब्ध होत असतात. पीएसबीचे आपल्या जमिनीसाठी बरेच फायदे आहेत. त्यामध्ये फॉस्फरसची उपलब्धता वाढल्यामुळे हळदीचे आरोग्य आणि फुटव्याच्या संख्येमध्ये वाढ होत असते. पीएसबी मुळे रासायनिक स्फुरद खताचा वापर कमी होऊन पर्यावरण अनुकूल राहत असते. पीएसबी मुळे रासायनिक स्फुरदयुक्त खताचा वापर कमी होतो, त्यामुळे आपली आर्थिक बचत होऊन उत्पादनामध्ये वाढ होत असते. सोबत आपल्या जमिनीचे आरोग्य वाढण्यास पीएसबी मदत करत असते. त्यामुळे आपल्या जमिनीची पोत सुधारून जे पण खत आपण आपल्या पिकाला देतो ते इझिली उपलब्ध होण्यास मदत होत असते. तर मित्रांनो, पीएसबी वापरताना काही काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामध्ये जमिनीचा पीएच आणि तापमान अनुकूल असणे आवश्यक आहे. सोबत कल्चर योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. सोबत योग्य प्रमाणात आणि चांगल्या कंपनीचेच पीएसबी कल्चर वापरणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीएसबी वापरायची असेल तर मार्केटमध्ये वेल ॲग्रो कंपनीचे हायरो प्लस एल या नावाने पीएसबी आहेत. हे कल्चर प्युअर असून याची एक्सपायरी 1 वर्षाच्या लाईफस्पॅन मध्ये राहते आणि याचा रिकमेंडेशन डोस पण कंपनीचा 500 मिली ते 750 मिली पर्यंत आहे. तर आपण हे कल्चर वापरून आपला जो काही रासायनिक खताचा खर्च होतो तो कमी करू शकतो. सोबत आपल्या मातीचा पोत सुधारण्यामध्ये पण याची गरज आहे. आणि मित्रांनो, हे काळाची गरज आहे. शेतीमध्ये होणारा दैनंदिन खर्च कमी करण्यासाठी आपल्याला पीएसबी, केएमबी झालं, झेडएसबी झालं यासारखे कल्चर वापरणं आवश्यक आहे. आणि हे फुटव्याच्या कंडिशन मध्ये नक्की वापरा. याने आपल्या हळदीची फुटव्याची संख्या वाढेल आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर सेनगाव.